नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विराम चिन्ह. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समास हा घटक पूर्ण केला, म्हणजे शब्दविचार आपण पूर्णपणे संपवला. आता वाक्यविचार सुरू करण्या अगोदर विराम चिन्ह माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे वाक्यात योग्य ते विराम चिन्ह आपण घालू शकतो. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये विराम चिन्हाचे प्रकार एकूण 18, हो कुठल्याच पुस्तकात 18 नाही आहेत, पण मी 18 तुम्हाला पूर्ण शिकवणार आहे. प्रत्येक विरामचिन्हाचा उपयोग कुठे करतात उदाहरणासह आपण बघणार आहोत. करायची सुरुवात. बऱ्याचदा आपण ज्यावेळेस वाक्य वाचतो किंवा लिहितो, वाचताना आणि लिहिताना आपण वाक्यात अर्थानुसार थांबतो. वाचत असताना अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो. कधी कधी आपण अगदी कमी वेळ थांबतो, कधी थोडा वेळ थांबतो, कधी अधिक वेळ थांबतो. या थांबण्यालाच विराम असं म्हणतात. मग ज्यावेळेस आपण विराम घेतो तर मग विराम चिन्हांचा वापर करावा लागेल. मग हे विराम चिन्ह आपण कशानुसार वापरतो? मजकुरातील आशयानुसार, वाक्यातील अर्थानुसार, त्यानंतर भावनेनुसार आणि सगळ्यात महत्त्वाचं बोलणाऱ्याचा आविर्भाव काय आहे त्यानुसार. या सगळ्यांनुसार आपण विराम चिन्हांचा उपयोग करतो. मग आपण एक एक करून सगळ्या विराम चिन्हांचा उपयोग बघूया. विराम चिन्हाचं जे चिन्ह आहे ते काय चिन्ह वापरलं जातं, का वापरलं जातं, हे सगळं आपण एक एक करून बघूया. चला, पहिला विराम चिन्हांचे 2 प्रकार करणार आपण. कशानुसार? अर्थानुसार. आणि कशानुसार? विराम दर्शवणारी आणि अर्थ दर्शवणारी. म्हणजे अर्थानुसार आणि विरामानुसार. म्हणजे विराम चिन्हांचे मुख्य 2 प्रकार करतो आपण, विराम दर्शविणारी, अर्थबोध करणारी. पण एकूण विराम चिन्ह किती आहेत? एकूण विराम चिन्ह आहेत 18. मला माहीत असलेली, यापेक्षा अधिकही असू शकतात, पण मला माहीत असलेली विरामचिन्ह एकूण 18. पूर्णविराम सगळ्यात जास्त वापरला जाणारा. वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे हे दर्शविण्यासाठी ज्यावेळेस आपण चिन्ह वापरतो तो असतो पूर्णविराम. ते कुठल्या प्रकारचं वाक्य असतं? विधानार्थी वाक्य. विधान पूर्ण झाले दाखवण्यासाठी. आलं? विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दर्शविण्यासाठी आपण पूर्णविराम वापरतो. उदाहरणार्थ बघा. अनामिक भीती वाटते, विचारांवर नियंत्रण राहत नाही, डोक्यात धुसर स्लाइड शो सुरू असतो. 12वीला तर हा प्रकार खूपच वाढला होता. म्हणजे एक 19-20 वर्ष मुलांच्या डोक्यात जे चाललेलं आहे त्याचं वर्णन या छोट्याशा परिच्छेदामध्ये आपण घेतलेलं आहे. मीच लिहिलेल्या उकल या कादंबरीतनं बरीच वाक्य मी यात घेतलेली आहेत, कारण की कॉपीराईटसाठी दुसरी वाक्य घेण्यापेक्षा स्वतःच्याच कादंबरीतली वाक्य घेतलेली आहेत. संक्षेप चिन्ह. आता फरक असा आहे, ज्यावेळेस विधान पूर्ण होतं त्यावेळेस आपण वापरतो म्हणून आपण त्याला पूर्णविराम म्हटलं. पण वाक्याच्या मध्येच जर वापरलं तर याला आपण काय म्हणणार? संक्षेप चिन्ह. मग कुठे वापरतो आपण संक्षेप चिन्ह? बघा. शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी उदाहरणार्थ, बाभ बोरकर हे माझे आवडते कवी आहेत. बाभ बोरकर, बरोबर आहे, म्हणजे बाळकृष्ण भगवंत बोरकर. आता बाळकृष्ण भगवंत हे न वापरता बाभ म्हणजे संक्षिप्त रूप आपण वापरलेलं आहे, बरोबर. प्र के अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक होते. प्रल्हाद केशव अत्रे. कऱ्हेचं पाणी हे त्यांचं आत्मचरित्र आहे. सासवडची नदी कऱ्हा म्हणून कऱ्हेचं पाणी. प्र के, पी के अत्रे असं आपण वापरत नाही. प्र के अत्रे, बाभ बोरकर. म्हणजे संक्षेप दाखवण्यासाठी आपण आद्याक्षरांच्या पुढे पूर्णविराम, संक्षिप्त चिन्ह वापरतो. वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम वापरतो. इंग्रजी शब्दांची आद्याक्षरे त्या पद्धतीनुसार, म्हणजे TMA पूर्ण झालेली आहे, हे बघा, TMA उत्तीर्ण झालेली आहे. MA मास्टर इन आर्ट्स. त्याचा एक दूरचा नातेवाईक MP आहे, MP मेंबर ऑफ पार्लमेंट. कधी कधी फक्त एकच अक्षर, जसं की डॉक्टर नंतर, बरोबर आहे, प्राध्यापकानंतर. उदाहरणार्थ बघा, प्राध्यापक सर देसाई आम्हाला मराठी शिकवतात. डॉक्टर आनंद पाटील हे माझे मित्र आहेत. आणि ची सौका चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी मोहिनी व चिरंजीव चिराग यांच्या लग्नाला, म्हणजे फक्त ची, सौका आणि ची यानंतर, म्हणजे बऱ्याचदा एकच अक्षर असलं तरी आपण हे संक्षिप्त चिन्ह वापरतो. आणि कधी कधी गोंधळ टाळण्यासाठी 2 आद्याक्षर पण वापरावे लागतात. जसं की ॲडव्होकेटचा ॲ नाही लिहित, आपण ॲड लिहितो, अगदी बरोबर. त्यामुळे ॲडव्होकेट गोखले, ॲड गोखले, बरोबर आहे. आयुष्यमानसाठी फक्त आपण काय लिहितो?
आयु पत्रिकेत लिहितो आपण, म्हणजे आयुष्मान पूर्ण लिहिता आयु नंतर संक्षेप चिन्ह. अनेक लोकप्रिय व्यक्ती त्यांच्या नावांच्या अध्यक्षरानेच ओळखले जातात. अशा वेळी संक्षेप चिन्हांची गरज येत नाही. संक्षेप चिन्ह गळून पडतात. जसे की पु ल, विंदा, आता विंदा करंदीकर विंदाच म्हटलं जातं. त्यानंतर गदिमा, येस गदी माडगुळकर नंतर आपण गदिमा, म्हणजे याचा अर्थ अशा वेळेस आपल्याला संक्षेप चिन्हही वापरावं लागत नाही. हे का, मी नुकतेच पुलंचे एक पुस्तक वाचलं, म्हणजे पु ल देशपांडे संक्षेप चिन्ह पुलंचे. गदिमांची गीत रामायण खूप वेळा ऐकलं आहे. आर डी एक महान संगीतकार होता, येस राहुल देव बर्मन, आर डी बर्मन, म्हणजे आर डी एक महान संगीतकार होता. म्हणजे बऱ्याचदा व्यक्तिमत्व जर नावाजलेलं असेल ते आद्याक्षरानेच ओळखले जातात. अशा वेळेस आपण संक्षेप चिन्ह वापरत नाहीत. गळून पडतं ते, त्यांच्या महानतेमुळे संक्षेप चिन्ह सुद्धा गळून पडतं. स्वल्प विराम, नावात स्वल्प थोडा वेळ थांबण्यासाठी. एकाच जातीचे अनेक शब्द जसे की नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण लागोपाठ जर आले तर आपण विरामचिन्ह जे आहे ते स्वल्प विराम देतो. मग नामांची यादी बघूया आपण. जसं की प्रल्हाद केशव अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, चित्रपट कथाकार, चरित्र लेखक, शिक्षण तज्ज्ञ, संपादक, पत्रकार, राजकारणी, हजरजबाबी वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक प्रमुख नेते होते. म्हणजे प्र.के. अत्रेंविषयी आपण ज्याही सगळ्या नामांचा उल्लेख केलेला आहे प्रत्येक नामानंतर आपण स्वल्प विराम वापरला आहे. बाबांनी दुकानातून एक बॅग, एक कंपास पेटी, 2 पेन, 3 पेन्सिली आणि 10 वह्या आणल्या. ज्यावेळेस शेवटचा शब्द आपण जोडतो तो व किंवा आणि इत्यादीने आपण लिहितो. व आणि ऐजी, आणि जर समजा यादी अजून अपूर्ण असेल, काही ॲड करू शकतो, त्यावेळेस इत्यादी वगैरे वगैरे असे शब्द आपण वापरतो. विशेषणांची यादी, उदाहरणार्थ बघा, माझ्या वर्गातली कौमुदी उंच, गोरी, सडपातळ, सुंदर व हुशार आहे. तिच्यासाठी वापरलेली विशेषण. चंदनाची पाने, आता चंदनाच्या पानांसाठी काय विशेषण आपलं? सदारहित, अंडाकार, टोकदार व देठाकडे निमुळती असतात. क्रियापदांची पण यादी बघूया आपण. कट्ट्यावर मुली आल्या, बसल्या, हसल्या, थोडा वेळ थांबल्या आणि निघून गेल्या. दररोजच आहे ना. कुत्री भुंकतात, विव्हळतात, भांडतात, फिरतात आणि कधी कधी चावतात. क्रिया विशेषणांची यादी. झाडाचे पान तरंगत, हेलकावत, गिरक्या घेत अलगत जमिनीवर पडले. कसे पडले? तरंगत, हेलकावत, गिरक्या घेत अलगत. कुठे? जमिनीवर. मैथिली हळूच, लाजत, तोंड मुरडत आणि नाक खाजवत बोलली. म्हणजे आपण क्रिया विशेषणांची यादी आपण देतो. वाक्य वाचताना ते कुठे तोडायचं आणि श्वास कुठे घ्यायचा हे कळावं म्हणून स्वल्प विराम वापरतात. म्हणजे वाचताना इथे थोडा वेळ थांबायचं असतं, थोडासा श्वास घ्यायचा असतो. उदाहरणार्थ बघा, ट्रॅजेडी ही प्रेक्षकास हळवे, विकारग्रस्त करणारी आणि आभासात रंगविणारी असते असे प्लेटोचे मत आहे. संपूर्ण सत्य कधीही, कुठेही आणि केव्हाही प्रकट होऊ शकत नाही. संपूर्ण सत्य कधीही, थोडासा विराम, कुठेही आणि केव्हाही प्रकट होऊ शकत नाही. संबोधन दर्शितांना म्हणजे हाक मारताना स्वल्प विराम वापरतात. अहो ऐकलत का? अहो ऐकलत का? हा तो म्हणतो इतक्या वर्षांपासून करतोय काय? कुणीतरी आलं आहे साहेब, त्याला आत पाठवू का? आपस आता साहेबांसाठी संबोधन आहे त्यामुळे आपण स्वल्प, कुणीतरी आलं आहे साहेब, त्याला आत पाठवू का? आणि काय होतं बऱ्याचदा जर हा विराम नाही घेतला
तर अर्थ बदलू शकतो. हे अर्थ बदलणार याला सीमासंधी आपण सगळ्यात शेवटी बघणार आहोत. सीमासंधी. तू मला मदत करणार आहेस आई. कारण परिणाम दाखवताना सुद्धा स्वल्पविराम वापरतात. उदाहरणार्थ बघा, आईने मला 100 रुपये दिले, स्वल्पविराम, कारण पुढे दिलं बघा, कारण बाबांनी कमी दिलं होतं. सध्या वातावरण इतके खराब आहे की आम्ही बाहेर पडत नाहीत. आपूस आता ते पर्यावरणानुसार खराब आहे की राजकारणानुसार, हे मात्र तुमच्यावर डिपेंड आहे. हे की असे अशासारख्या शब्दांनी 2 वाक्य जोडताना सुद्धा स्वल्पविराम वापरतात. उदाहरणार्थ बघा, तू त्याला मदत केलीस, हे फार चांगलं केलेस, हेच्या अगोदर तो आलेला आहे. क्षणभर मला वाटले की आपण स्वर्गात आहोत, कीच्या अगोदर वापरला, बरोबर. जे ज्यावेळेस आपण हे की असे शब्द वापरतो त्यावेळेस त्याच्या अगोदर स्वल्पविराम देतात, अगोदर नंतर नाही. जर तर जो तो ज्याला त्याला अशा शब्दांचा वापर करताना स्वल्पविराम घालतात. उदाहरणार्थ बघा, जर तुला मुख्याध्यापक भेटले नाहीत, स्वल्पविराम, तर अर्ज तसाच परत आण. जरी तू माझ्याशी भांडलीस तरी मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. मग ती म्हणेल मग मी भांडतच राहीन. अर्धविराम, अर्धविराम या पद्धतीने लिहिला जातो. पण, परंतु, मात्र अशा होबायनवी अव्ययांनी जोडलेल्या विरोधी उलट अर्थाचे विधान जोडण्यासाठी अर्धविराम वापरतात. स्वल्पविरामने अर्धविराम वापरतात. उदाहरणार्थ, कुत्रा भुंकत होता पण कुणालाच चावला नाही. बायकोने मला पार्टीत जायची परवानगी दिली, मात्र नॉनव्हेज खायचे नाही अशी ताकीदही दिली, अटही घातली. अपूर्ण विराम, येस, या चिन्हाला उपपूर्ण विराम किंवा द्विबिंदू, ऑफकोर्स 2 बिंदू म्हणून याला द्विबिंदू असंही म्हणतात. कुठे वापरतात, याचे उपयोग बरेच आहेत. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास अर्धविराम वापरतात. वाक्याच्या शेवटी काय द्यायचं आपल्याला, तपशील द्यायचा आहे, त्यावेळेस वापरतात. उदाहरणार्थ बघा, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, मग आपण काय दिला, येस, द्विबिंदू, 1, 5, 9, 12, 20. सहलीसाठी सोबत आणावयाच्या वस्तू, वही, पेन, चट, या सगळ्या नामांची यादी आपण स्वल्पविरामाने जोडली. पण इथे मात्र आपण काय केलं, येस, द्विबिंदू दिलेत. चटई, टिफिन, पाण्याची बाटली, बॅग, दुर्बीण इत्यादी. जी यादी अपूर्ण आहे, तुम्ही अजून काही ॲड करू शकतात. सूचना तात्पर्य लिहिताना, उदाहरणार्थ बघा, महत्त्वाची सूचना, द्विबिंदू दिला, मग सूचना लिहिली, वाचनालयात गप्पा करू नये, वाचनालयात पुस्तकच वाचावीत. दारूवर बोलणारे दारू पितात, प्रामाणिकपणावर लिहिणारे अप्रामाणिक लिहितात, जातीवाद नको म्हणून भाषण गाजवणारे आपल्याच जातीला चिकटून राहतात, चारित्र्यावर कॉलम रंगवणारे विवाहबाह्य संबंध ठेवतात आणि राजकारण नाही म्हणत राजकारण खेळत राहतात. तात्पर्य काय, लोक जसं बोलतात तसं वागत नाही, पाळत नाहीत. लोक जे बोलतात ते पाळत नाही, ते तात्पर्य. तात्पर्यानंतर द्विबिंदू वापरला. हे वाक्य महत्त्वाचं नाही, त्याच्यावरनं काढलेलं तात्पर्य दाखवायचं, तात्पर्यानंतर द्विबिंदू, अगदी बरोबर. नाटकासाठी संवाद लिहिताना पात्रांच्या नावानंतर अपूर्ण विराम वापरतात. येस, म्हणजे ते पात्र काय म्हणतंय, काय बोलतंय हे दर्शवण्यासाठी. उदाहरणार्थ बघा, बायको, ती काय म्हणते, अहो ऐकलत का. नवरा, लग्न झाल्यापासून वेगळं काय करतोय मी. बायकोचा संवाद, काहीतरीच तुमचं, तुम्ही कुठे मला बोलू देतात, मी आपली सारखी कामात असते, तुम्हाला वेळ तरी असतो का माझ्याशी बोलायला, मी आहे म्हणून करते हो, कधी मनासारखं वागतात का माझ्याशी. नवरा, किती मितभाषी बघा बायको, बापरे किती मितभाषी आहेस तू. नवरा बायकोतला संवाद दाखवण्यासाठी बायको नवरा आपण द्विबिंदू अर्धविराम वापरला. महत्त्वाचं ते कुठे वापर करतात ते. मुलाखतीतील प्रश्न लिहिताना, मुलाखतदार, त्याचा प्रश्न आणि उत्तर हे दोन्ही लिहिताना आपण एक माझ्याच कादंबरीतलं घेतलेलं आहे. समजा चिवताईची मुलाखत जर घेतली, चिमणीची. प्रश्न, मुलाखतदार, चिवताई तुमच्या बाळाचे फोटो घ्यायचे होते, घेऊ का.
चिवताईचं उत्तर, थांब रे मेला, मी बाळाला अंघोळ घालते. दुसरा प्रश्न, चिवताई आपण बाळाचे नाव काय ठेवलंय? पुन्हा थांबायला लावेल ती, थांब रे, बाळाला काजळ तीट लावते, मग सांगते. आता ही कादंबरी काय आहे याच्यावर एक वेगळा व्हिडिओ तयार होईल. सध्या महत्त्वाचं आपलं व्याकरण आहे. प्रश्नचिन्ह, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आपण वापरणार. क्रांती म्हणजे नेमकं काय? माणसाने माणसांसाठी माणसं मारणं म्हणजे क्रांती का? तुमच्याकडे याचं समाधान उत्तर आहे का? तुमच्याकडे समाधानकारक उत्तर आहे का? प्रश्न आहे सगळी. क्रांती म्हणजे काय प्रश्न आहे. माणसाने माणसांसाठी माणसं मारणं म्हणजे क्रांती का? तुमच्याकडे समाधानकारक उत्तर आहे का? ही सगळी प्रश्न आहेत. प्रश्नच नाही. दिलेल्या माहितीबद्दल खात्री नसेल तर आपण कंसात प्रश्नचिन्ह घालतो. एक तर माहिती नाही आहे आणि आपल्याकडे ठोस पुरावे पण नाही आहे. उदाहरण बघा, माझ्या आजीने वयाच्या 8व्या, माहीत नाही, पुरावा नाही आहे, खरंच केले की आजी सांगते म्हणून आपण ऐकतो. माझ्या आजीने वयाच्या 8व्या वर्षी माझ्या आजोबांशी लग्न केलं होतं. पुरावा नसल्या कारणाने आपण 8व्या नंतर प्रश्नचिन्ह घातलं. त्यांची पहिली कादंबरी 1950, पुन्हा प्रश्नचिन्ह साली प्रकाशित झाली. पुरावा नाही आहे, खरंच 1950 साली प्रकाशित झाली का? आणि तिच्यासोबत तिचा चुलत भाऊ होता. चुलत, खरंच चुलत होता, मावस होता, मामे होता, आत्ते होता, खरंच भाऊ होता का? इथून सुरुवात आहे, म्हणून आपण प्रश्नचिन्ह घातलंय. तिरकसपणे आणि उपवासाने केलेल्या विधानांमध्ये शंका व्यक्त करण्यासाठी सुद्धा प्रश्नचिन्ह घालतात मुद्दामून. बघा आता, मोबाईल हे ज्ञान मिळवण्याचे साधन आहे. ज्ञान मिळवण्याचं प्रश्न आहे आपल्याला. खरंच ज्ञान मिळतं मोबाईलने असं वाटतंय तुम्हाला? सर व्हिडिओ बघून तर नक्की मिळतं, पण कायम आपण ज्ञान मिळवण्यासाठीच करतो का? प्रश्नचिन्हचं. अनेक सुसंस्कृत लोक बायका पोरांना मारतात. आणि सुसंस्कृत म्हणजे त्यांच्या सुसंस्कृतपणावर शंका आहे. त्याने घरी खरं सांगितलं. त्याने घरी खरं सांगितलं म्हणजे याचा अर्थ खात्री नाही की त्याने खरं सांगितलं, म्हणून प्रश्नचिन्ह घातलंय. उद्गार चिन्ह, उत्कट भावना व्यक्त करताना, बरोबर आहे. उदाहरणार्थ बघा, शाबास, उत्तम भाषण केलंस. अरे रे, काय ही तुझी दशा. उद्गाराचे शब्द वाक्यात न येताही वाक्यातून अशी भावना व्यक्त करता येऊ शकते. कसं काय? बघा, किती ग वेंधळी तू, उद्गारवाचक शब्द वापरलेला नाही, पण किती ग वेंधळी तू उद्गारवाचक वाक्य आहे. आमच्या नशिबी कुठलं आलं सुख. तीव्र भावना व्यक्त करताना, तीव्र भावना व्यक्त करताना संबोधनानंतर कार्टे, दिलंच तेच वाक्य. सांडाळा, काय केलंस आहे. कार्टे, काय उद्योग करून ठेवलेस आहे. तुला हे उद्योग सुचतात कसे. कार्टे, हे केलंस काय. म्हणजे त्यावेळेस आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो संबोधनानंतर. चांडाळा, कार्टे. एखाद्या गोष्टीची थट्टा करायची असेल किंवा प्रत्यक्षात परिस्थिती उलट असेल हे सुचवताना सुद्धा उद्गार चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ बघा, राजस्थानमध्ये थंडी वाढली की लोक गरम कपडे. आता राजस्थानमध्ये थंडी म्हणजे ऑफकोर्स उपासनात्मकच आहे. आम्ही प्रामाणिक आहोत असं तो राजकीय नेता म्हणत होता. नेता आणि प्रामाणिक शक्य असू शकतात, अपवाद, सन्मानात्मक, त्यांना सॅल्यूट. दुहेरी अवतरण चिन्ह, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेचे तसे दाखवायचे असतील तर आपण डबल कोटेशन, दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. आता समजा मितालीचं वाक्य, पायलचं वाक्य. पायल म्हणाली ती माझी खरी फॅमिली म्हणजे माझे सर्व मित्र. आता पायल जे म्हटली ते जसंच तसं डबल कोटेशन. आजोबा नेहमी म्हणतात, आजोबांचं वाक्य जसंच तसं तुमची पिढी अभागी आहे. ऑफकोर्स नव्या पिढीला बऱ्याच जुन्या गोष्टी बघितलेल्या नाही. जुन्या पिढीने नवही बघितले, जुनेही बघितले, म्हणून कदाचित आजोबा म्हणत असतील तुमची पिढी अभागी आहे. मजकुरातील संवाद वेगळा दाखवताना सुद्धा, उदाहरणार्थ बघा, एकदा दोघांची चर्चा खूपच रंगात आली. ऑफकोर्स ज्यावेळेस आपण मजकूर लिहितो कादंबरीमध्ये या पद्धतीने कोण बोलते ना. आता इथे राजन आणि सायली या दोघांचा संवाद आहे. आता सायलीचं वाक्य म्हणून जसंच तसं. राजन, खरंच असं एखादं वेगळं नातं असू शकतं का. मग राजन जे बोलतोय ते पुन्हा कोटेशन, हो निश्चितच, आणि असायलाही हवं. पुन्हा सायलीचं वाक्य, मलाही वाटतं एकमेकांना सर्वस्व मानणारं एक वेगळं नातं अस्तित्वात असावं, मात्र ते नातं स्वीकारण्याची दोघांची मनापासून तयारी हवी.
मग पुन्हा राजांचं वाक्य अगदी बरोबर सायली. आपण मला माहित होतं, पुन्हा तेच उकल या कादंबरीतलंच ही वाक्य घेतलेली आहेत. एकेरी अवतरण, दुहेरीने एकेरी, एखाद्या शब्दावर जोर देताना आपण वापरतो म्हणजे त्या शब्दाला महत्त्व प्राप्त होतं. उदाहरणार्थ बघा, कानाला संस्कृत कर्ण असे म्हणतात. महाभारतातला कर्ण वेगळा आणि संस्कृतमध्ये कानाला सुद्धा कर्ण म्हणतात, पानाला पर्ण म्हणतात, घराला गृह म्हणतात, म्हणजे जोर देतो आपण. चिमुकल्या मुलींची लीडर होती, जोशांची मिताली, लीडर या शब्दावर जोर द्यायचं म्हणून आपण तो एकेरी अवतरण वापरलं. पुस्तक, चित्रपट, नाटक, कविता, चित्र अशा कलाकृतींचे, इमारतींचे, संस्थेचे, उद्योगाचे नाव आपण नेहमी एकेरी अवतरणात वापरतो. उदाहरणार्थ बघा, आताच्या मुलामुलींना हॅरी पॉटर बघायला आवडतो. हॅरी पॉटर पुस्तकाचं नाव टाकलं आपण किंवा चित्रपटाचं नाव टाकलं. गौरी देशपांडेंचे तेरुव आणि काही दूरपर्यंत या 2 दीर्घ कथांचे एक पुस्तक आहे. दीर्घ कथा आहेत, पुस्तक एकच आहे. टाटा स्टील ही एक मोठी कंपनी आहे. म्हणजे आपण पुस्तक, चित्रपट, नाटक, कविता, चित्रकलाकृती, इमारती, संस्था, उद्योग इत्यादींची नावं आपण वाक्यात लिहिताना एकेरी अवतरणात घालतो. बरोबर. एखादा शब्द खोचकपणे, तिरकसपणे, विनोदासाठी किंवा उत्सुकता चालवण्यासाठी वापरला तर तोही एकेरी अवतरणात वापरतात. उदाहरण बघा ना, उदाहरणावर लवकर लक्षात येईल. तुझ्या त्या मैत्रिणीबद्दल वहिनींना माहीत आहे का? त्या खोचकपणे, आम्हाला वरुण आदेश येतात असे माझे पोलीस मित्र सांगतात. वरुण आदेश येतात असे पोलीस मित्र सांगतात. खोचकपणे ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस दुसऱ्याने विशिष्ट अर्थाने किंवा खास ढंगाने वापरलेला शब्द जसाच्या तसा दुसऱ्याने वापरलेला. उदाहरणार्थ बघा, माझा चिमुकला भाचा सगळ्या वस्तूंना सुंदर म्हणतो. आपण आता त्याचा शब्द भाच्याचा सुंदर, किंवा तो त्याच्या बहिणीला दिदाड म्हणतो. दिदाड म्हणजे एक विशिष्ट अर्थाने खास ढंगाने वापरलेला शब्द. स्वतःशी स्वतः केलेला संवाद, मनात आलेला विचार, आठवणीतील संवाद एकेरी अवतरणात येतात. म्हणजे याचा अर्थ मराठी ज्या सिरियल्स आहेत, सोप सिरियल्स, यांच्यातली खूप सारे वाक्य मनातल्या मनात असतात. स्क्रिप्ट लिहिताना ती एकेरी अवतरणात लिहावी लागतात. कारण की आपल्याकडच्या नायिका मनात जास्त बोलतात आणि प्रत्यक्ष कमी बोलतात. एक मुलगा शाळेच्या गेटपाशी पोचला. त्याचा मनातला विचार, शाळा सुंदर असते असं आई म्हटली होती. तो आनंदाने पुढे चालू लागला. मनाच्या मनात विचार करू लागला, ही शाळा मलाही सुंदर वाटेल का? मग शेवटी मुख्याध्यापकांच्या ऑफिसपाशी येऊन थांबला. ऑफकोर्स त्याच्या मनातली 2 वाक्य आहेत. शाळा सुंदर असते असं आई म्हटली होती आणि ऑफकोर्स ही शाळा मलाही सुंदर वाटेल का, त्याच्या मनातलं वाक्य आहे. मनातली वाक्य आपण अशा एकेरी अवतरण चिन्हात घालतो. आलं लक्षात? परभाषेतील किंवा कोणत्याही प्रकारचे अनोळखी शब्द एकेरी अवतरणात. उदाहरणार्थ, घराचे पर्यायी इंग्रजी शब्द होम आणि हाऊस यात फरक आहे. हाऊस म्हणजे 4 भिंती ज्या आहेत त्याला हाऊस म्हणतात, आणि जिथे घर पण आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे त्याला होम असं म्हणतात. दोघांमधला फरक आहे हाऊस आणि होम. सो वी आर बिल्डिंग अ हाऊस अँड आय एम गोईंग होम, फरक आहे. वी आर बिल्डिंग हाऊस म्हणजे 4 भिंती, छत, खिडक्या, दारं आपण तयार करतोय, ते हाऊस झालं. आणि आय एम गोईंग होम म्हणजे मी घरी चाललो, जिथे प्रेम, निवारा असं काहीतरी मिळेल या अर्थाने आपण होम वापरतो. प्रत्यक्षात शेअर्स विकून जी रक्कम जमावते त्या रकमेतला कंपनीने शेअर कॅपिटल म्हणतात. आणि या शेअर कॅपिटलवर जे परतावा देतात त्याला डिव्हिडंड असं म्हणतात. म्हणजे डिव्हिडंड पुन्हा एकेरी अवतरणात लिहावं लागेल. अवतरणातील शब्दाला विभक्ती, प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय असेल तर ते अवतरण नंतर टाकतात, किंवा स्वल्पविराम जरी असेल तरी तो अवतरण नंतर येतो. आधी आपण विभक्ती, प्रत्यय आणि शब्दयोगी अव्ययाची दोघांची उदाहरणं बघूया. अतोरंद, माधुरी पुरंदरेंच्या लिहावे नेटकेवर, आता वर हा मला शब्दयोगी वापरायचा होता. माधुरी पुरंदरेंच्या लिहावे नेटकेवर अभिप्राय द्यायला शब्द थिटे पडतात. लिहावे नेटके त्यांचं पुस्तक आहे आणि हे वास्तव आहे की खरंच काय अभिप्राय द्यावा इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. शुद्ध लेखनावरच आहे, मराठी शुद्ध लेखनावर. त्याने हिंदूचे उत्तम अभिवाचन केले. आता विभक्ती लागली चे, हिंदूचे उत्तम अभिवाचन केले. भालचंद्र नेमाड यांची गाजलेली कादंबरी हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ. माझ्याकडे G.A. कुलकर्णींची रान, आपस स्वल्पविरामच्या अगोदर आपण एकेरी घेतले. गाव, शिवार,
काजळ माया, सांज शकून आणि पिंपळा वेळ ही पुस्तके आहेत आपूस. इथलं एकेरी सुटलेलं आहे. पुस्तकांची नावं दिलेली आहेत. प्रत्येक पुस्तकानंतर आपण काय केलेलं आहे, यस, अवतरानंतरच आपण स्वल्पविराम दिलेला आहे. संयोग चिन्ह छोटासा, यस, आडवी रेषा, दोन स्वतंत्र शब्द एकत्रितपणे वापरताना संयुक्त चिन्ह, दोन स्वतंत्र एकत्रितपणे. उदाहरणार्थ बघा, मुंबई पुणे महामार्गावरील अपघात बऱ्याच मराठी कलाकारांचे प्राण गमावले. अपघातात बऱ्याच मराठी कलाकारांनी प्राण गमावले. मुंबई आणि पुणे दोन शब्द जोडताना आपण संयोग चिन्ह वापरलेलं आहे. ते म्हणे प्रेम विवाह करणार आहेत. प्रेम आणि विवाह. लिहिताना शेवटचा शब्द ओळीमध्ये पूर्णपणे मावत नसेल तर तो तोडून लिहितात. शक्यतो 2 अक्षर 3 अक्षर जर शब्दात असतील तर 2 वर आणि 1 खाली असा न तोडता किमान 2-3 खाली असतील तर तो तोडावा. उदाहरण बघा, लक्षात येईल तुम्हाला. शाळेच्या भिंतीवर सुविचार लिहिलेले असायचे, ते भिंतीवरून कधी खाली उतरलेच. उतरलेमध्ये उतर वर घेतलाय, ले खाली घेतलाय, त्यावेळेस आपण वापरला. पालक स्वतःच्या सोयीनुसार, आता इथे खाली बघा, लक्षात ठेवतात आणि स्वतःच्या सोयीनुसारच गोष्टी असतात. तर सोयीनुसार खाली 4 शब्द आलेत, वर 2 शब्द आलेत. वर 2 आणि खाली 1 असं शक्यतो तोडू नये. शब्द मोठा असेल तर तो तोडा, शब्द छोटा असेल तर तोडायची गरज येणार नाही. एक तर तो वर बसत नसेल तर पूर्णपणे खाली घ्या. हां, पण 2 शब्द वर आणि 1 खाली असं विनाकारण तोडू नका. ज्यात उदाहरणार्थ समजा माझं पूर्ण वाक्य आणि इथे फक्त असं येतं आणि खाली ल लिहिण्यात काही अर्थ नाही ना सुनील. त्यापेक्षा ल इथेच लिहिलेलं काय वाईट आहे. आणि ते इथे सू लिहितो आणि मग खाली नील लिहितो, कशाला. पूर्णपणे इथेच लिहा, ही जागा सोडून द्या. आलं लक्षात. म्हणजे शक्यतो असे छोटे शब्द तोडू नयेत, मोठा शब्द तोडायला हरकत नाही. अपसरण चिन्ह संयोग चिन्हापेक्षा दुपटीने असते. बस आहे सारखंच आहे, फक्त दुपटीने असते. रेग संयोग चिन्हाचे दुप्पट असते. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास वापरतात. उदाहरणार्थ बघा, मी तुला कॉल केला होता पण सोडून दिलं बोलता बोलता. बाबांनी मला परवानगी दिली मात्र. अशा वेळेस आपण अपसरण चिन्ह वापरतो. हा फरक आहे संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्हामध्ये. वाक्यात एखाद्या शब्दाचे किंवा मुद्द्याचे लगेच स्पष्टीकरण द्यायचं असेल तर या पद्धतीने, मी माझ्या एका मित्राला सचिनला याविषयी बोललो, म्हणजे मित्र कोण, सचिन, लगेच अपसरण चिन्ह वापरलं. आजी ज्या खोलीत जाई तिथे तिच्या मागून तिचे लटंबर, 2 नातू, 3 नाता, 2 भाचे, 1 मुलगी आपापले पांघरून घेऊन जाई. मुद्द्यांची क्रमाने मांडणी करताना सुरुवातीला वापरणार आपण. उदाहरणार्थ बघा, मुलांना शिक्षण द्यायचे तर पुढील बाबींचा विचार. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, पुढचा मुद्दा. त्यांना कृतीतून शिकता यावे, तिसरा मुद्दा. शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावी आणि चौथा मुद्दा, शिक्षण परवडणारे असावे. आता सध्या खरं तर हे कंसात प्रश्नचिन्ह पाहिजे, परवडणारे शिक्षण आहे का. विकल्प चिन्ह, यस, और अथवा एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचं असेल तर विकल्प चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ बघा, उद्या शाळेत येताना सोबत आई किंवा वडील यांना घेऊन येणे अनिवार्य आहे, दोघांपैकी एक. वक्तृत्व स्पर्धेत मराठी किंवा हिंदीतून बोलता येईल, मराठी अथवा हिंदी कोणती पण भाषा चालेल. गोल कंस, एखादी गोष्ट मुख्य मुद्द्यात घालायची नसेल पण सांगणं आवश्यक असेल त्यावेळेस ते गोल कंसात घालतात. उदाहरणार्थ बघा, बाबांनी माझं हे वेड पाहून मला 2 सुंदर पुस्तक दिली, पण मग हे वेड कदाचित त्यांच्याकडून आलं असावं, पुस्तक वाचण्याचं वेड, बरोबर आहे. यावर्षी संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळालेले विद्यार्थी नयन जाधव 5वी ड, मंदार आव्हाड 6वी ब, वैभव वाघ 7वी क व वैशाली कातकाडे 7वी फ. अशा वेळेस आपण गोल कंसात ही माहिती घालतो. एखाद्या विधानाबद्दल खोचक आणि विनोदी गंभीर 2 करताना, एक तर ती विरोधी असू शकते, गंभीर असू शकते, विनोदी असू शकते, खोचक असू शकते. नदीच्या काठावर मोठमोठ्या इमारती, विरोधाभास आणि पडक्या झोपड्याही सहज दिसतात. नवरदेव पळून गेल्यामुळे मी नवरीशी लग्न करावे असे नातेवाईकांनी सुचवले, शेवटी नाही म्हटल्यामुळे माझी आणि अर्थात तिचीही सुटका झाली.
ऑफकोर्स फक्त माझी सुटका झाली असे नाही, कदाचित तिची सुटका जास्त झाली असेल, तिलाही तेवढंच मोकळं वाटलं असेल, म्हणजे ऑफकोर्स विनोदी टाकण्यासाठी आपण गोल कंस वापरला आहे. एखाद्या शब्दाचा अर्थ, व्याख्या, स्पष्टीकरण जिथल्या तिथे देताना, उदाहरणार्थ बघा, आजकाल गीर गाय, आता गीर गाय माहीत नसेल लगेच, गुजरातमध्ये आढळणारी गायची जात, पाळणे महाग झाले आहे. मी तक्रार घेऊन श्री रामनाथ गायकवाड, तेव्हा ते नगरसेवक होते, यांच्याकडे गेलो, म्हणजे रामनाथ गायकवाडांविषयी गोल कंसात माहिती, गीर गायविषयी गोल कंसात माहिती, तिथल्या तिथे स्पष्टीकरण देतोय आपण म्हणून, म्हणजे फुटनोट द्यायची गरज नाही. तळटीप मराठीमध्ये, नाटकातील संवादामध्ये काही सूचना असतील, नाटक लिहिताना, स्क्रिप्ट लिहिताना काय हावभाव असावेत याविषयी आपल्याला द्यावं लागते ती सूचना गोल कंसात. मुलगी, नाक मुरडत आणि दात ओठ खात, खबरदार माझ्या बॅगला हात लावलास तर. मुलगा दचकतो पण लगेच स्वतःला सावरतो. मग मुलाचा संवाद, अगदी आत्मविश्वास, अहो मी वस्तू चोरणारा चोर वगैरे नाही, चोरलंच तर फार फार तुमचं हृदय चोरू शकतो. मुलगी गालातल्या गालात हसते आणि लाजते. म्हणजे हे त्यांनी काय हावभाव करावेत नाटकात संवाद साधताना, बोलताना, म्हणून आपण अशी माहिती गोल कंसात घालतो. बरोबर. लोपचिन्ह, येस, 3 टिंब. एखादा मुद्दा अपूर्ण असताना, मध्येच तोडायचा असताना आपण लोपचिन्ह वापरतो. उदाहरण बघा, बाबा तुम्ही, म्हणजे तुम्हाला, मला असं विचारायचं होतं की तू, सॉरी तुम्ही, तुटक तटक बोलणं आहे म्हणून आपण लोपचिन्ह वापरलं. सेल्फी क्लिक होणार, प्रोफाईल पिक अपडेट होणार, ग्रुप क्रिएट होणार, ॲडमिनवर जोक्स होत राहणार, डोकं सुन्न होणार, मध्येच हृदय नाचणार, हशा पेकणार. येस. उकल, डायरी, कट्टा आणि मी, लेखक सुनील साहेबराव पाटील. एकेरी दंड, ज्यावेळेस चरण जे आहे, चरण पूर्ण झालं की आपण दुहेरी दंड वापरतो आणि प्रत्येक चरणानंतर आपण एकेरी वापरतो. सामान्यतः रचनेतलं एक एक चरण पूर्ण झाल्यावर एकेरी आणि चरण पूर्ण झाले की दुहेरी दंड. तुकारामांच्या अभंगातच जाऊया आपण. तुकोबान एवढे महान अभंग आहेत कोणाकडे. तरुवर बीजा पोटी बीज तरुवरा शेवटी, तैसे तुम्हा आमा झाले एक एक सामावले, उदकावरील तरंग तरंग उदकाचे अंग, जैसे तुम्हा आमा झाले एका एकी सामावले. उदकावरील तरंग तरंग उदकाचे अंग, तुका म्हणे बिंब छाया ठाई पावली विले. प्रत्येक चरणानंतर एकेरी आहे आणि ज्याचे चरण पूर्ण होतं तिथे दुहेरी दंड वापरलेला आहे. म्हणजे ओवी अभंगमध्ये आपण दुहेरी आणि एकेरी दंड वापरतो. काकपद, काक म्हणजे कावळा, पद म्हणजे पाय. येस, कावळ्याच्या पायासारखा तो दिसतो म्हणून त्याला काकपद म्हणतात. राहून गेलेले शब्द किंवा पद यांची भर घालायची असल्यास त्या जागी काकपदाचा वापर करतात. ऑफकोर्स काक म्हणजे कावळा, पद म्हणजे पाय, कावळ्याच्या पायासारखा त्याचा आकार आहे म्हणून त्याला काकपद म्हणतात. उदाहरण बघा, काल मला माझा मित्र, त्याची बायको, मुलगी भेटले. ऑफकोर्स, आणि याच्यात मग लक्षात, अरे यार मुलगाही भेटला होता, मग काय करणार, मुलगी नंतर काकपद टाकणार, वर लिहिणार आणि मुलगा, म्हणजे काल मला माझा मित्र, त्याची बायको, मुलगी आणि मुलगा भेटले. बरोबर. निमंत्रित पाहुण्यांची येण्याची सोय केली जाईल. ओके, मग लक्षात गेलं जाण्याची पण, मग येण्याची नंतर काकपद दिलं, व जाण्याची सोय केली जाईल. नागपूर ही महाराष्ट्राची राजधानी आहे, मग फक्त राजधानी लिहिण्यापेक्षा हिवाळी शब्द घातला पाहिजे राजधानीच्या अगोदर, काय हरकत नाही, काकपद आणि हिवाळी. बरोबर आहे. म्हणजे काकपदाचा वापर बऱ्याचदा काय करतो आपण, काकपद न वापरता काही लोक एवढंच वापरतात. खरं तर ते असं लिहिलं पाहिजे, फक्त हे नाही आहे, असं पूर्ण ते आहे, काकपद आहे. म्हणजे आपण हे चुकीचं वापरतो का या पद्धतीने, हो, आपण उलटा व्ही वापरतो. अवग्रह, दीर्घ उच्चार, शब्दातील एखाद्या अक्षराचा उच्चार नेहमीपेक्षा जास्त लांबवायचा आहे, सुचवायचं असेल तर अवग्रह वापरतात. उदाहरणार्थ बघा, अरे अतिथी या शब्दातील ती दीर्घ लिहायचा नाही, ती ऱ्हस्व आहे. अतिथी असा, बरोबर आहे, दीर्घ असा लांबून उच्चार केला तर दुसरी वेलांटी लिहायची, दीर्घ असा केला तर, पण अतिथीमध्ये पहिलीच वेलांटी येते. एकाक्षरी अक्षरे ती, ही, मी, ती, जी, घी नेहमी दीर्घ लिहायची. उच्चार चुकला की लिहिताना चूक होणारच, समजलं का.
ऑफकोर्स उच्चार लांबवण्यासाठी आपण अवग्रह वापरतो. आणि फुल्या, अशिष्ट शब्द, शिवी, अगदी बरोबर. एखादा अशिष्ट शब्द की अपशब्द लिहिण्याऐवजी जेवढ्या अक्षरांचा तो शब्द तेवढ्या फुल्या देतात. अंदाजे नाही. म्हणजे जर तो 3 अक्षरी अपशब्द असेल तर 3 फुल्या, 4 अक्षर असेल तर 4 फुल्या. आता यातले अर्थ मी सांगणार नाही आणि कमेंटमध्ये टाकूनही काही उपयोग नाही. तुम्हाला जो शब्द समजायचा तो समजून घ्या. आता 3 अक्षरी काहीतरी शब्द आहे. शिवी देतोस तुम्हाला, जो काही असेल तो असेल, काहीतरी बोलला असेल समोरचा, काहीतरी शिवी दिली, अपशब्द दिला, मग शिवी देतोस तुम्हाला. बबल्या, 4 अक्षरी अपशब्द. तुझे सर्व उद्योग मला माहीत आहेत, माझ्याशी खोटं बोलू नकोस. आणि ही फुकटची फुली 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 हवी कोणाला? हा जो काही असेल, हा 4 अक्षरी आहे, हा 4 अक्षरी आहे, हा 3 अक्षरी आहे, लिहिला जात नाही. अपशब्द आपण बऱ्याचदा टाळतो. मग अशा अपशब्द टाळण्यासाठी जेवढ्या अक्षरांचा अपशब्द तेवढ्या फुल्या आपण देतो. ही झालीच आपली विरामचिन्ह. पण जर का विराम चुकला, वाक्याचा अर्थ बदलतो, याला सीमासंधी म्हणतात. बहुतेक याच्या अगोदर संधीमध्ये हे मी कधीतरी बोलून गेलो असेल, पण खरा हा प्रकार विरामामध्ये आला पाहिजे. सीमासंधी म्हणजे वाक्यातील खंड म्हणजेच आराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो. उदाहरणार्थ बघा ना, खोटे बोलू नये, खोटे बोलू नये. खोटे नंतर विराम घेतला, बोलू नंतर विराम घेतला. पण समजा विराम न घेता आपण असं जर केलं, खोटं बोलून ए, अरे बापरे, खोटे बोलून ए, म्हणजे बोलू नंतर विराम न घेता न नंतर जर विराम घेतला तर अर्थ बदलतो. मी चोरी करणार नाही, विराम, केल्यास शिक्षा व्हावी. आणि जर अगोदर विराम घेऊन टाकला तर मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा व्हावी. बदलला का अर्थ? मला खाऊ नको आई, आपण आईलाच सांगतो आई मला खाऊ नको, मला खाऊ नको आई. पण नको नंतर जर विराम दिला, मला खाऊ नको आई, म्हणजे याचा अर्थ आपण आईला सांगतो की मला खाऊ नाही दिला तरी चालेल. इथे आपण डायरेक्ट सांगतो आई मला खाऊ नको, म्हणजे आपणच ऑब्जेक्ट होतो, नाही आपल्याला खाणारी, या पद्धतीने इथे अर्थ निघतो. म्हणजे बऱ्याचदा विराम जर घाईघाईत सुटला किंवा दिला गेला तर मग अर्थ होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा नोकर दारावर उभा आहे आणि कोणीतरी भेटायला गेलं साहेबांना, आणि नोकराने सांगितलं की साहेब गाढ व शांत झोपलेले आहेत. पण जर तो घाईघाईत बोलला साहेब गाढव शांत झोपले आहेत, झालं का? गाढ व शांत जर त्याने एकत्र केलं तर गाढव होईल. याला म्हणतात सीमा संधी. हा झाला आपला विराम चिन्हांचा पूर्णपणे व्हिडिओ. यानंतर आपण वाक्य विचार बघणार आहोत. वाक्य विचार महत्त्वाचा. वाक्य विचारानंतर आपण वाक्य बघूया, वाक्य विचारानंतर आपण काळ बघूया, काळानंतर आपण प्रयोग बघूया, मग आपण वाक्याची विभक्ती बघूया, वाक्याची विभक्तीनंतर मग आपण वाक्याचे पृथक्करण बघूया, आणि मग व्याकरण चालवायलाही आपण शिकूया. कारण की वाक्यावर ही महत्त्वाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण बघणार आहोत. मग वाक्याचे प्रकार पण येतील, बरोबर आहे. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, हे सगळं आपण बघणार आहोत. इथपर्यंत पूर्ण. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.